जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. चर्चा इतक्या झाल्या की जगातले कुठलेही राजकीय आर्थिक किंवा सामाजिक प्रश्न सुटले असते पण हा प्रश्न सुटला नसता. एवढ्या चर्चा झाल्या. तुमचे कपडे कोण निवडतं? हीच निवडते. बच्चे तो बच्चे, बाप तो बाप, बापरे बाप. नमस्कार. आपणा सगळ्यांसाठी एक नम्र आवाहन आहे. झी मराठीवरील होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क किंवा मानधन आकारले जात नाही. सहभागासाठी शुल्क किंवा मानधन आकारण्यासंदर्भात कोणाचा फोन आला तर याची नोंद आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये करावी ही नम्र विनंती. मग घरात तुम्ही जेव्हा दोघे असता तेव्हा शांतता असते? हो. बोलत पण नाही तुम्ही एकमेकांबरोबर? म्हणजे बोलतो. बरं कधी आपापसात वाद होतो का? हो होता ना. तो सुद्धा असाच होतो. मजल्यावरच्या लोकांमध्ये मिसळत नाही. उद्यापासून सकाळी उठायचं, या घरात जायचं, त्या घरात. आता पहिली बायको कोण? आता या. आणि 2 नंबर बाईक तिकडे गेली आता. आणि ते व्यसनाचं काय? ते चालूच राहणार. ते तिला अगोदरच बोललं की त्याने आधीच सांगितलं होतं. एक वेळ तुला सोडील. असलं काहीतरी करू नका. आज मी येऊन गेलोय, माझा नंबर देऊन जातो नाहीतर. नमस्कार. आपणा सगळ्यांसाठी एक नम्र आवाहन आहे. झी मराठीवरील होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क किंवा मानधन आकारले जात नाही. सहभागासाठी शुल्क किंवा मानधन आकारण्यासंदर्भात कोणाचा फोन आला तर याची नोंद आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये करावी ही नम्र विनंती. कशी झाली भेट? ओळख कशी? आता त्यात हसण्यासारखं काय? ओळख कशी? एवढा स्वभाव काय हो? हे काय आहे? माझ्या बरोबर म्हणजे ही लांबून जायची, लांबून फक्त बघण्यासाठी ते माझ्या तिथे यायचे. पण हे तुम्हाला बघतायत, हे तुम्हाला कसं कळायचं? कळत होतं, मी पण बघत होते ना. लग्नाला किती वर्ष झाली? 27 वर्ष. हसणं बंद झालं का? नाही ना, हसतच नाही. बरं, वहिनी कधीच रागवल्या नाहीत तुमच्यावर, त्याचं काय रहस्य? नाही रागवल्या कशा नाही. काय फोर्स आला बघितलं? इतका वेळ गप्प होते, रागवली नाही काय? त्याच्यातच मला 27 वर्ष दिसायला लागली. पण मला सांगा, लग्न जमल्यापासून लग्न होईपर्यंत 2 महिने होते, तेव्हा किती वेळा भेटले तुम्ही? एकदा हॉटेलमध्ये. कुठल्या? दादरला आम्ही विसाव हॉटेलमध्ये एकदा. बहीण माझी. थांबा थांबा थांबा. काय 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 काय? दादरला नाही, शिवडीला. कशी शिटी दाखवली होती जरा सांगा. जरा दाखवा ना कशी. आता जमत नाही, तेव्हा बरोबर यायची. तेव्हा जोरात असायची. हो, म्हणजे एकदम बारीक ऍक्च्युली होती शिटी, तशी नव्हतीच ती. पण तेव्हा ती शिटी तुम्हाला नाही ऐकायला यायची? येत होती. एकदा मी बघायचे कोण मारतं म्हणून तो मला दिसतच नसायचं. नमस्कार. आपणा सगळ्यांसाठी एक नम्र आवाहन आहे. झी मराठीवरील होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क किंवा मानधन आकारले जात नाही. सहभागासाठी शुल्क किंवा मानधन आकारण्यासंदर्भात कोणाचा फोन आला तर याची नोंद आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये करावी ही नम्र विनंती. गेलेलो अंगठी घ्यायला, बायको स्कीम होती का अंगठी बरोबर बायको? तो नाही, तुमचा पाय हलायला लागलाय आता. खरं बोलायचंय ना, 10 महिन्यानंतर. त्याला बाहेर खायला भरपूर आवडतं, तर ते त्याने थोडं घरी येऊन. घरात खाकरे असल्यावर काय करेल तो बिचारा. नमस्कार. आपणा सगळ्यांसाठी एक नम्र आवाहन आहे. झी मराठीवरील होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क किंवा मानधन आकारले जात नाही. सहभागासाठी शुल्क किंवा मानधन आकारण्यासंदर्भात कोणाचा फोन आला तर याची नोंद आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये करावी ही नम्र विनंती. नमस्कार. 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 तुमचं बालपण कुठलं? माझं केरळला बालपण. केरळा? ऍक्च्युली बालपण तिकडे होता, नंतर आम्ही मुंबईला आलो आणि फुल शिक्षण वगैरे सगळं मुंबईला. नाही, पण कुठे आलात मुंबईत? मुंबईला आधी आम्ही अंधेरीला होतो,
नंतर मग डोंबिवलीला. कसं गेलं बालपण तुमचं? तसं चांगलं होतं, म्हणजे जे काय आम्हाला पाहिजे होतं सगळं आईबाबांनी दिलं. तुमचं बालपण कुठलं? माझा जन्म दादरमधला, बालपण मला सांगायला गेलं पूर्णपणे. पण मग तुमची ओळख कधीची कुठली? आमची ॲक्च्युली आम्ही सेम फर्ममध्ये होतो, म्हणजे मी KSIR मध्ये आणि यांची हे लॉ फर्म होती. तर हे आमचे बॉसला ओळखायचे आणि मग म्हणजे असं बघितलं होता वगैरे. बॉसला ओळखायचे ना? हां, मग ते काय झालं, त्या बहुतेक त्यांना मी आवडली होते, तर ते माझ्या बहुतेक नाही, आता काय झालंय त्यांना विचारू. हो. काय झालं? काय झालं म्हणजे ॲक्च्युली ही ज्या ऑफिसमध्ये काम करत त्यांची क्युबिकल अशा होत्या आणि आमची केबिन पार्टनरची केबिन थोडं लांब होत्या. त्यांचे बॉस आणि मी बाजूला बसायचे एकमेकांना. तर ही बॉसच्या केबिन कायम यायची आणि आम्ही एकत्र डिस्कशन चालू असायची आमची. त्यांच्या बॉसने माझी ओळख करून दिली. मग काही काही कामावर आमची होत होती मधून अशी ओळख झाली. मग रेग्युलर कामामध्ये ओळख वाढत गेली असंच आणि मग नंतर मग कामाला लागला. थोडा हरकत नाही असं म्हटलं. नाही, पण मग तुमच्यापैकी पुढाकार कोणी घेतला? पुढाकार मीच घेतला. तुम्ही? पण काय झालं, माझी आईने मला सांगितलं होतं अगोदरच की पहिला कुंडली वगैरे बघायची आहे. असं आईने सांगितलं? हो, त्यामुळे तू कुठं लग्न करशील तर लग्न कर, हरकत नाही, पण कुंडली पहिला बघून घे म्हणून. कशी जुळवली हो? मग आमचे होते एक फॅमिली फ्रेंड, तर त्यांनी मला विचारलं, मी म्हटलं आईबाबांशी बोल आधी, म्हणजे असं काय करायचं नाही, म्हणजे आईबाबा म्हणजे विदाउट त्यांची परमिशन शिवाय करायचं नाही, तर मी आईबाबांशी बोल. आईबाबांच्या परमिशनला जाईपर्यंत तुमचा निर्णय झाला होता ना? तर त्याच्याशिवाय परमिशन पर्यंत जाणार का? हो ना? काय हो, म्हणजे होता, म्हणजे इंटरेस्ट होता. मग ते पुढे घ्यायला आपल्याला आईबाबांचा आशीर्वाद लागतोच. तर म्हणजे नेक्स्ट स्टेप म्हणजे तेच होतं, आईबाबांना म्हणजे त्यांचं. हां, त्यांनी सांगितलं आई. हो. मग दोघांचं भेटणं झालं, मग आम्ही भेटलो. म्हणजे कुंडलीचं काय केलं तुम्ही? मग कुंडली पण जुळली. जेवण चांगलं बनवतात पण कधी कोणाला घरी जेवायला बोलवत नाही. अरे असा आरोप आहे. जेवण बऱ्याचदा खारट करतात. असं चुकून घाई गडबडीत कधी मीठ पडलं असेल, पण होतो बघितलं. असं चुकून मीठ पडलं असेल केव्हा तरी. आपण गरम डोक्याच्या आहात. बापरे, तेच लिहिलंय. नमस्कार. आपल्या सगळ्यांसाठी एक नम्र आवाहन आहे. झी मराठीवरील होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क किंवा मानधन आकारले जात नाही. सहभागासाठी शुल्क किंवा मानधन आकारण्यासंदर्भात कोणाचा फोन आला तर याची नोंद आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये करावी ही नम्र विनंती. हवा आपण ह्या घरात कमबॅक कशासाठी केलाय? त्या शीतलीला त्रास द्यायला. ती बघा बाहेर कशी खुश आहे ती. तसे बी लई दिवस खुश नसणार आहे ती. ह्यो हप्ता आमच्यासाठी लई मुश्किल असतोय. 26 जानेवारी आहे ना, देशात काय बी घातपात होऊ नये म्हणून या आठवड्यात आम्हाला सज्ज व्हायला लागतं. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आम्ही लई उत्साहात साजरा करतो, पण तुम्ही ते सुरळीत पार पडावं म्हणून लई कष्ट घेता. ठरलं फौजी, या 26 जानेवारीला मी तुम्हा फौजींसाठी नक्कीच काय तर करणार. मी चेक करते. पावडर बेबी. इथे काय करत होता? काय सांगितलं होतं मी, मदत करायची नाही म्हणून. मी फक्त इतकंच सांगतेय, वेळेत ऑफिसला या आणि हे असे येऊ नका. आणि तू हे जे करून ठेवलं ना, सगळं साफ करायचं, स्वच्छ करायचं. चालणार नाही मला हे असं. बोलायचं होतं त्या भिवरी एका काय वया नको ता बघ का आता हयच राहणार. एका मी आणले या घरात. ती मला या घराच्या बाहेर काढायला टपली आहे, आणि तसं पण ती या घरची मालकीण आहे, तुमची बायको आहे. एक दिवस माझा हात पकडेल आणि काढेल मला या घरच्या बाहेर. तुका हात लावण्याचे हात कापून टाकेन मी. या घरात एकच राणी राहतली, भिवरी राणी. थोरल्या मातोश्री महालात आहेत? जी असतील. वर्दी द्या, आम्ही येतोय. राजमातोश्री, युवराज 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 आपल्या भेटीस येत आहेत. आमच्या महालाचा दरवाजा बंद करून घ्या. जी.
मला एक खरं सांगाल? त्या तुमच्या वरच्या खोलीत काय आहे? राणादा, आम्हाला पिशवी भरून बोरं पाहिजेत आणि मला 15 चिंचा, ते बी गोऱ्या पाहिजेत बघ. पण एवढं समजा अचानक काय मागायला तुम्ही? मग तू देणार आहेस म्हणल्यावर मागणार की आम्ही. राणादा, माझी सायकल जुनी झाली, तुमच्यासारखी पटपट द्या ना मला. 7 दिवसात रान तेवढं नांगरून द्या की राणादा. 7 दिवसांची काय भानगड आहे? मला बी काय कळणं झालंय. तर आधीच इलेक्शनच्या नादात काय सुधारणा झालंय, त्यात हे काय नवीन?